आकाशवाणी औरंगाबाद. शुभांगी बिंदू ठळक बातम्या देत आहे. भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर आता भारतानं यासंदर्भात पाकिस्तानविरुद्ध दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर येत्या सोमवारी होणार आहे. दरम्यान भारतानं या खटल्यासंदर्भात केलेल्या अर्जांचा आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयानं दिलेल्या आदेशाचा आपण आढावा घेत असल्याचं पाकिस्ताननं सांगितलं आहे. जाधव यांच्या प्रकृतीबद्दल किंवा त्यांना कुठे ठेवण्यात आलं आहे याबद्दल भारतानं वारंवार विचारणा करूनही पाकिस्ताननं भारताला काहीही माहिती दिली नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे. अशासकीय स्वयंसेवी संस्थांनी कोअर बँकिंग सुविधा असलेल्या बँकांमध्येच खातं उघडावं असे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयानं दिले आहेत. कोअर बँकिंग सुविधेमुळे सर्व बँका परस्परांशी अंतर्गतरित्या जोडलेल्या असतात. अनेक अशासकीय स्वयंसेवी संस्थांची खाती सहकारी बँका किंवा कोअर बँकिंगची सुविधा नसलेल्या बँकांमध्ये असल्याचं निदर्शनाला आल्यामुळे गृह मंत्रालयानं हे निर्देश दिले. राजस्थानात भरतपूर इथं काल रात्री एका मंगल कार्यालयाची भिंत कोसळून 26 जणांचा मृत्यू झाला तर 50हून जास्त लोक जखमी झाले. विवाह सोहळा सुरू असताना चक्रीवादळ आल्यानं मंगल कार्यालयाची सुमारे 90 फूट लांबीची भिंत कोसळून ही दुर्घटना घडली. शेतकऱ्यांना त्यांचे सातबारा उतारे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याची राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना येत्या जुलैपर्यंत आपलं उद्दिष्ट पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे. राज्यातल्या एकूण 2,46,00,000 शेतकऱ्यांचे सातबारा उतारे त्यांना अंकेक्षित स्वरूपात देण्यात येतील असं महसूल विभागाचे उपसचिव संतोष भोगले यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. सातबारा उताऱ्यांच्या अंकेक्षणामुळे तलाठ्यांना असलेले अवाजवी अधिकार आणि त्यातून होणाऱ्या कथित भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 40,000 कुटुंबांना गॅस जोडणी देण्यात आली आहे. भारत पेट्रोलियम कंपनीच्या विक्री अधिकारी प्रीती जैन यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावर्षीही औरंगाबाद जिल्ह्यात 20,000 कुटुंबांना गॅस जोडणी दिली जाणार असल्याचं जैन यांनी सांगितलं. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.